रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू असून बुधवारी दुपारी नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बिटको पॉइंट या ठिकाणी संयुक्त कारवाई करत 10 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत 2 रिक्षा कागदपत्रे संपल्याने तसेच लायसन्स बॅच वैध नसल्याने पोलिसांनी जप्त केले आहेत। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, मोटार वाहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक मोनिका आचार्य, सहाय्यक निरीक्षक शशिकांत पाटील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको चौकात संयुक्त कारवाई करत रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून कागदपत्रे संपलेल्या 2 रिक्षा जप्त केल्या आहेत। नाशिक शहरात पोलिसांनी 200 पेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केल्याने बेशिस्त रिक्षा चालक शिस्त पाळत ड्रेस कोड बॅच नियमांचं पालन करत आहेत। शहरातील मध्यवर्ती भागात आणि बाजारपेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होत आहे। तसेच सर्वसामान्य जनतेस देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली असून रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं होतं। मोहिमेअंतर्गत रिक्षा चालकाने त्याचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा लायसन्स क्रमांक, रिक्षाच्या आतील दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी रिक्षात लावणे, सर्व ऑटो रिक्षा चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणे, सदर युनिफॉर्मवर RTOद्वारे दिलेले बॅच स्पष्टपणे परिधान लावणे गरजेचं आहे। परवाना संपलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना मिळून आल्यास सदर ऑटो रिक्षांचं निलंबन करण्यात येईल। धोकादायकरित्या आणि वेगवान स्वरूपात रिक्षा चालविताना मिळून आल्यास कारवाई करण्यात येईल आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आलंय।